नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश वराडे साकार एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। पुन्हा एकदा आलोय तुमच्या भेटीला, जी की लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। याची परीक्षा जी आहे साधारणतः 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्ट जवळपास 6 शिफ्ट मध्ये ही एक्झाम झाली। ऑल इंडियाचा जर विचार केला यावर्षी साधारणतः 1500 वॅकन्सीज होत्या आणि जवळपास 10 लाखापर्यंत ऍप्लिकेशन आलेले होते। मागच्या वर्षीचं जर या एक्झाम सोबत आपण कंपॅरिझन केलं समजा तर मागच्या वर्षी 541 वॅकन्सी होत्या, ओके, आणि या वर्षी जवळपास 1500 वॅकन्सी होत्या। मग या आजच्या लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर ज्या 6 शिफ्ट झाल्या समजा, त्या 6 शिफ्ट झाल्यानंतर कोणत्या टॉपिकला वेटेज कसं होतं, मग लॉजिकल रिजनिंग मध्ये असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, या तिन्ही सब्जेक्ट वाईज मी या ठिकाणी अनालाइज करणार आहे। परंतु एसबीआय जे आहे जवळपास बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करते स्टेट बँक ऑफ इंडिया। जे काही समजा लॉजिकल रिजनिंग मधले टॉपिक आहे समजा सगळ्या टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न केला। नंतर मॅथ्स असेल, मॅथ्स मध्ये सुद्धा सगळ्या टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न केला एसबीआयच्या परीक्षामध्ये, आणि इंग्लिश मध्ये सुद्धा त्यांनी सगळ्या टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय। जेव्हा मी या ठिकाणी अनालाइज करणार आहे तेव्हा तुम्हाला ऑलरेडी या गोष्टी समजूनच जाईल विद्यार्थी मित्रांनो। पण आता हे अनालिसिस कशासाठी घेतोय, आता ज्यांची एक्झाम झाली त्यांच्यासाठी तर आहेच, पण अपकमिंग जी एक्झाम आहे समजा आयबीपीएस पीओ ची, आता आयबीपीएस पीओ ची साधारणतः 22 आणि 23 ऑगस्टला प्री एक्झाम जे आहे याच्या एक्सपेक्टेड डेट टेंटेटिव्ह डेट दिलेले आहे। तर हे अनालिसिस बघितल्यानंतर आपल्याला पुढच्या एक्झामची जी काही स्ट्रॅटेजी आहे ती आपल्याला थोडीफार या ठिकाणी करता येईल विद्यार्थी मित्रांनो, ओके। नंतर पुढे आपल्याला आयबीपीएस क्लर्क आहे, नंतर एसबीआय क्लर्क आहे, नंतर आयबीपीएस आरआरबी पीओ आहे, आरआरबी क्लर्क आहे आणि आयबीपीएस एसओ सुद्धा आहे। या एक्झाम साठी सुद्धा ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कामी येऊ शकते आणि या एक्झामचा अनालिसिस जे आहे बघितल्यानंतर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो। आता आयबीपीएस क्लर्कचं नोटिफिकेशन आलेलं आहे, ऍप्लिकेशन चालू आहे। जवळपास आपण इंडियामध्ये विचार केला तर 11,403 वॅकन्सी आहे। महाराष्ट्राचा विचार केला विथ पीडब्ल्यूडी 1241 वॅकन्सी आहे। याच्या अगोदर एनआयसीएलचं नोटिफिकेशन आलं, त्याच्यामध्ये सुद्धा ऑल इंडिया महाराष्ट्राचा जर विचार केला तर 500 वॅकन्सी आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 57 वॅकन्सी आहे। आणि खूप सारे विद्यार्थी वेट करताय स्टेट बँक ऑफ इंडियाची क्लेरिकलची रिक्रुटमेंट कधी येणार आहे। तर क्लेरिकलची रिक्रुटमेंट जे आहे ते एक्सपेक्टेड डेट मी तुम्हाला सांगतो, साधारणतः 7 ऑगस्ट ते 15 ऑगस्टच्या दरम्यान हे क्लेरिकलचं नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे आणि याच्या वॅकन्सी ज्या आहे साधारणतः 12.5 ते 13.5 वॅकन्सी आपण एक्सपेक्टेड धरू शकतो। आणि याची जी काही एक्झाम्स आहे प्री ती साधारणतः 22 आणि 23 सप्टेंबरला प्री एक्झाम होण्याचे चान्सेस आहे आणि मेन्स एक्झाम जी आहे ती नोव्हेंबर मध्ये विद्यार्थी मित्रांनो। तर या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचंय, प्लॅनिंग करायचंय स्टडीचं। नंतर आपल्या जे काही समजा तुमचे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचं आपल्याला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, किती टाइम आपल्याला अभ्यास करायचा आहे हे आपल्याला यानुसार काय करायचंय, ज्या काही डेट्स आहेत त्या डेट नुसार आपल्याला काय करायचंय, आपला स्वतःचा टाइम टेबल बनवायचा आहे आणि पुढे जायचं विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये। क्लिअर आहे? चला आता सुरुवात करूया आपण या ठिकाणी। साधारणतः 1 ऑगस्ट 2026 ला जी काही फर्स्ट शिफ्ट झाली, आता विद्यार्थ्यांसोबत जेव्हा डिस्कस केलं विद्यार्थ्यांनी सांगितलं की हे टॉपिक आले होते, हे टॉपिक आले होते, त्याच्यानुसारच मी तुमच्या समोर हे अनालिसिस मांडतोय विद्यार्थी मित्रांनो। 1 ऑगस्टच्या 4 शिफ्टचं अनालिसिस मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज आणि 2 ऑगस्टला फक्त 2 शिफ्ट झाल्या, त्या दोन्ही शिफ्टचं जे काही अनालिसिस जे आहे ते सब्जेक्ट वाईज आणि टॉपिक वाईज जे आहे वेटेज कसं होतं त्याच्याबद्दल मी या ठिकाणी क्लिअर करतो। आता रिजनिंगचा जर विचार केला आपण तर रिजनिंग मध्ये साधारणतः रिजनिंग ॲबिलिटी बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये 5 मार्काला मंथ बेस पझल जे आहे याच्यावर क्वेश्चन विचारले होते। 5 मार्कासाठी 9% या ठिकाणी दिले होते। नंतर फ्लोर बेस पझल जे आहे 6% 6 प्लेसेस होते, ओके, याच्यावर 5 मार्काला क्वेश्चन विचारले होते साधारणतः। नंतर सर्कल सिटिंग अरेंजमेंट जे आहे साधारणतः 8% फेसिंग इनसाइड आणि आउटसाइड याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले होते। नंतर टेबल बेस पझल जे आहे साधारणतः या ठिकाणी 3 सिटी दिल्या होत्या, 11 लोक तुम्हाला बसवायचे होते। नंतर डेजिनेशन बेस पझल विचारलं होतं। नंतर या ठिकाणी फिश नेम विथ डेजिनेशन दिलं होतं। नंतर ऑर्डर रँकिंग जे आहे 3 मार्काला 6% तुम्हाला ऑर्डर रँकिंग विचारलं होतं। नंतर वर्ड पेअर जे आहे मिनिंगफुल वर्ड आणि वर्ड बेस एक क्वेश्चन, असा साधारणतः या ठिकाणी 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी एसबीआय पीओना या ठिकाणी विचारला होता। मग आता याची लेवल कशी होती आणि गुड अटेम्प्ट किती होते हे मी पुढे सांगतो तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो। क्लिअर आहे? मग आता या ठिकाणी बघा
मॅथ्सचा जर विचार केला तर मॅथ्स मध्ये काय होतं, क्वांट मध्ये जास्तीत जास्त वेटेज जे आहे DI ला होतं आणि रिझनिंग मध्ये जास्तीत जास्त वेटेज जे आहे पझल आणि सिटिंग अरेंजमेंटला होतं विद्यार्थी मित्रांनो. मग मॅथ्स मध्ये जर विचार केला आपण, समजा या ठिकाणी टेबल DI जो आहे साधारणतः 5 क्वेश्चन जे आहे विचारले होते आणि यामध्ये नंबर ऑफ मेल आणि फिमेल याच्यावर क्वेश्चन विचारले होते. मग बार ग्राफ जो आहे DI यामध्ये पर्सेस आणि बॅगवर विचारलं होतं, इन्फॉर्मेशन जी दिली होती ती त्याच्यावर 5 क्वेश्चन. नंतर केसलेट DI मध्ये काय इन्फॉर्मेशन होती, चेस नंतर स्क्वॉश आणि टेनिस प्लेअर याच्यावर इन्फॉर्मेशन दिली होती. आणि क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे साधारणतः 3 आणि अरिथमॅटिक म्हणजे जे आहे कमर्शियल मॅथ्स किंवा ऍप्लिकेशन मॅथ्स म्हणतात त्याला, तर हे जे आहे 12 क्वेश्चन. साधारणतः या ठिकाणी जर विचार केला आपण तर 30 मार्काचा जो पेपर होता या ठिकाणी पूर्णपणे, तर 30 मार्काला इथे क्वेश्चन विचारले गेले होते. कशावर, तर मॅथ्सवर 30 मार्काला क्वेश्चन विचारले गेले होते विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर फर्स्ट शिफ्ट जे आहे इंग्लिश आपलं बाकी आहे. तर इंग्लिश मध्ये काय होतं साधारणतः, तर इंग्लिश मध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे 12 क्वेश्चन विचारले होते 12 मार्काला. 2 सेट होते, फोटोग्राफ म्युझियम इन लंडन अँड शिपिंग. नंतर एरर डिटेक्शन जे आहे साधारणतः 6 मार्काला विचारलं. नंतर पॅराजंबल जे आहे 5 मार्काला. नंतर डबल फिलर, नंतर वर्ड स्वॅप, फ्रेज रिप्लेसमेंट, सेंटेन्स रिअरेंजमेंट, वर्ड रिअरेंजमेंट, वर्ड युजेस आणि मिसलेनियस. साधारणतः 40 क्वेश्चन विचारले गेले होते या ठिकाणी 40 मार्काला इंग्लिश लँग्वेज मध्ये. मग आता या ठिकाणी गुड अटेम्प्ट कसे होते बघा विद्यार्थी मित्रांनो. मग सब्जेक्ट वाईजचा जर विचार केला आपण समजा, तर सब्जेक्ट वाईज रिजनिंग ॲबिलिटी जे आहे, तर या ठिकाणी गुड अटेम्प्ट जे आहे 21 ते 23 होते पहिल्या शिफ्ट मध्ये. आणि पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट होता, इझी टू मॉडरेट. नंतर क्वांटचा जर विचार केला आपण तर क्वांट मध्ये साधारणतः गुड अटेम्प्ट होते 16 ते 20 पहिल्या शिफ्ट मध्ये आणि पेपरची लेवल होती इझी टू मॉडरेट. नंतर इंग्लिश लँग्वेजचा जर विचार केला तर या ठिकाणी गुड अटेम्प्ट होते 23 ते 28 आउट ऑफ 40 आणि पेपर होता मॉडरेट. ओके, मग टोटल अटेम्प्ट जे होते समजा पहिल्या दिवशी फर्स्ट शिफ्टचे ते 58 to 66 होते साधारणतः महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर. आणि पेपरची लेवल जी होती ती इझी टू मॉडरेट होते. मग इंग्लिश मध्ये आपण पॅराजंबल विचारलं होतं, नंतर त्यामध्ये आपण सिक्वेन्स तुम्हाला दिलेला आहे. ओके, बाकी जे आहे तुम्हाला सांगितलं अगोदरच्या याच्यामध्ये. क्लिअर आहे. तर अशी फर्स्ट शिफ्ट होती विद्यार्थी मित्रांनो. सेकंड शिफ्ट बघा, सेकंड शिफ्ट मध्ये काय होतं साधारणतः, तर आता या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज जे आहे 40 क्वेश्चन प्रत्येकी. नंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 8 ते 9 मार्काला, पॅराजंबल 5 मार्काला, क्लोज टेस्ट जे आहे 5 मार्काला, वर्ड स्वॅप 5 मार्काला, एरर डिटेक्शन, फिलर आणि फ्रेज रिप्लेसमेंट साधारणतः 11 ते 12 मार्काला विचारले गेलेले आहे. नंतर रिजनिंग ॲबिलिटीचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी फ्लोर पझल 5, नंतर बॉक्स पझल 5, मन बेस पझल 5, पॅरलल लिनियर सिटिंग अरेंजमेंट 5 मार्काला, सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट, डायरेक्शन सेन्स आणि मिसलिनियस 5 मार्काला. टोटल 30 मार्काला या ठिकाणी क्वेश्चन विचारले गेलेले. नंतर मॅथ्सचा जर विचार केला आपण विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी टेबल DI 5 मार्काला विचारलाय. नंतर या ठिकाणी आपलं पुन्हा बार ग्राफ जो आहे साधारणतः 5 मार्काला विचारलाय. नंतर केसलेट आणि वेन DI 5 मार्काला, अरिथमॅटिक 12 आणि क्वाड्रेटिक इक्वेशन साधारणतः 3 मार्काला. 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी विचारले गेलेले आहे. मग या ठिकाणी सेकंड शिफ्टचे गुड अटेम्प्ट कसे आहे, तर आपण रिजनिंगचा जर विचार केला तर इझी टू मॉडरेट होते सेकंड शिफ्ट. ओके, आणि गुड अटेम्प्ट जे आहे साधारणतः 19 ते 23 होते. नंतर क्वांटचा विचार केला तर 17 ते 20 गुड अटेम्प्ट होते इझी टू मॉडरेट. आणि इंग्लिश लँग्वेजचा जर विचार केला तर 22 ते 27 अटेम्प्ट होते आउट ऑफ 40 आणि पेपर मॉडरेट होता. साधारणतः प्रत्येक शिफ्टचं इंग्लिश जे आहे थोडं मॉडरेट होतं आणि मॅथ्स आणि LR जे आहे तो इझी टू मॉडरेट होतं. एकंदरीत आपण मागच्या 2 शिफ्टचं जर कम्पेअर केलं तर. आणि ओव्हरऑल जे अटेम्प्ट होते ते साधारणतः 58 to 64 अशा पद्धतीचे अटेम्प्ट होते साधारणतः सेकंड शिफ्टला विद्यार्थी मित्रांनो. चला पुढे बघा, या ठिकाणी थर्ड शिफ्ट जे आहे, थर्ड शिफ्ट कसं होतं, तर थर्ड शिफ्ट मध्ये बघा लिनियर सिटिंग अरेंजमेंट जे आहे नॉर्थ साऊथ म्हणजे एकाच लाईन मध्ये नॉर्थ आणि साऊथला फेस करतात. 8% बसलेले 5 मार्कासाठी विचारलेले 5 क्वेश्चन. नंतर सर्कल सिटिंग अरेंजमेंट जे आहे फेसिंग इनसाइड, ओके 9 लोक आहे हे 5 मार्कासाठी विचारलेलं आहे. नंतर फ्लोर विथ फ्लॅट बेस पझल जे आहे 5 फ्लोर 2 फ्लॅट होते 10% तुम्हाला बसवायचे होते. नंतर बॉक्स विथ स्टॅक पझल 7% डबल व्हेरिएबल 5 मार्कासाठी 5 क्वेश्चन. नंतर डे बेस पझल जे आहे 7% डबल व्हेरिएबल 5 मार्कासाठी 5 क्वेश्चन. इनइक्वालिटी 3 क्वेश्चन, मिनिंगफुल वर्ड 1 क्वेश्चन आणि वर्ड पेअर जो आहे वर्ड पेअर जे आहेत 1 क्वेश्चन. साधारणतः या ठिकाणी आपल्याला 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी रिजनिंग मध्ये विचारलेले. परंतु मोस्टली फोकस जो आहे SBI चा तो दोस्तो पझल आणि सिटिंग अरेंजमेंट वर. नंतर क्वांटचा जर विचार केला तर क्वांट मध्ये पाय चार्ट आणि ओके
हे जो आहे मेल फिमेलवर विचारला होता 5 क्वेश्चन 5 मार्काला. टेबल डीआय कार्स आणि स्कूटरवर 5 क्वेश्चन 5 मार्काला. नंतर केसलेट डीआय जे आहे साधारणतः 5 क्वेश्चन 5 मार्काला. स्टील आणि प्लास्टिक इन्फॉर्मेशन होते. नंतर मिसिंग नंबर सिरीज जे आहे साधारणतः या ठिकाणी 3 क्वेश्चन 3 मार्काला विचारले गेलेले आहे. ओके. नंतर पुढे या ठिकाणी अरिथमॅटिक मॅथ जे आहे साधारणतः 12 क्वेश्चन 12 मार्काला. टोटल 30 क्वेश्चन 30 मार्काला होते थर्ड शिफ्ट मध्ये. नंतर इंग्लिशचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 10 क्वेश्चन 10 मार्काला. क्लोज टेस्ट जे आहे ते 6 मार्काला. नंतर पॅराजंबल जे आहे साधारणतः 5 मार्काला. वर्ड स्वॅप 4 मार्काला. फाइंड द करेक्ट स्टेटमेंट 3. नंतर एरर स्पॉटिंग जे आहे साधारणतः 3. सेंटेन्स अरेंजमेंट 3. नंतर वर्ड युजेस 3 आणि डबल पिलर्स 3. 40 क्वेश्चन 40 मार्काला विचारला होता. ओके. आता पुढची शिफ्ट सांगून मी एकंदरीत दिवसाचं जे आहे एसबीआयचं कशा पद्धतीचं प्लॅनिंग होतं ते आपण बघूया. या ठिकाणी रिझनिंग ॲबिलिटी जे आहे तिसऱ्या शिफ्टला 1 ऑगस्टला मिनिमम अटेम्प्ट जे आहे गुड अटेम्प्ट 24 ते 30 आणि पेपर इझी होता तिसऱ्या शिफ्टचा. नंतर क्वांट जर विचार केला आपण समजा या ठिकाणी सुद्धा 20 ते 25 म्हणजे मागच्या 2 शिफ्ट पेक्षा इथे अटेम्प्ट चांगले झाले आणि इझी टू मॉडरेट होतं. नंतर या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज जे आहे साधारणतः तिसऱ्या शिफ्टला 22 ते 28 आणि पेपर जो आहे तो इझी टू मॉडरेट. या ठिकाणी ओव्हरऑल टोटल अटेम्प्ट जे आहे ते वाढलेले 66 ते 72 झाले. मग या ठिकाणी जे आहे तुम्हाला जे काही समजा 4-6 शिफ्ट झाल्या या ठिकाणी आपलं जे काही समजा नॉर्मलायझेशन पद्धत आहे त्या नॉर्मलायझेशन पद्धत या ठिकाणी यूज केल्या जाईल. कारण तिसरी शिफ्ट मागच्या 2 शिफ्ट पेक्षा काय आहे इझी आहे आणि या ठिकाणी अटेम्प्ट सुद्धा जास्त आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचे अटेम्प्ट कमी झालेले त्यांनी टेन्शन घ्यायचं नाहीये कारण या ठिकाणी नॉर्मलायझेशन मेथड यूज केल्या जाईल. नॉर्मलायझेशन मेथड म्हणजे या ठिकाणी इझी आणि डिफिकल्ट या दोघांचं जे आहे या ठिकाणी अवरेज काढलं जातं आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क दिले जातात. ओके. तर ही झाली तिसरी शिफ्ट विद्यार्थी मित्रांनो. मग चौथी शिफ्ट जी आहे साधारणतः 1 ऑगस्टला तर कोणकोणत्या याच्यावर टॉपिक विचारले होते तर या ठिकाणी बॉक्स पझल रिजनिंग मध्ये 5 मार्काला. नंतर मंथ बेस्ड पझल जे आहे 2 व्हेरिएबल होते 7 मंथ होते 5 मार्काला. नंतर कॅटेगरी बेस्ड पझल जे आहे 10 मेंबर्स 3 सिटी होत्या 5 मार्काला. नंतर फ्लोर विथ फ्लॅट बेस्ड पझल होतं 2 व्हेरिएबल 5 मार्काला 5 क्वेश्चन. नंतर पॅरलल रो 14 पर्सन होते 7-7 एका लाईन मध्ये तुम्हाला बसवायचे होते तर या ठिकाणी 5 मार्काला. ब्लड रिलेशन 3 मार्काला. वर्ड फॉर्मेशन 1 आणि अल्फा बेस्ड जे आहे साधारणतः 1 मार्काला. तर चौथ्या शिफ्टचा जो काही पेपर होता 1 ऑगस्टचा तो रिजनिंगचा अशा पद्धतीने. नंतर क्वांटचा जर विचार केला तर क्वांट मध्ये पाय चार्ट आणि टेबल डीआय 5 क्वेश्चन 5 मार्काला. नंतर टेबल डीआय पुन्हा प्रॉफिट अँड लॉस वर 6 क्वेश्चन होते. नंतर केसलेट डीआय वर 3 क्वेश्चन. अप्रोक्सिमेट कॅल्क्युलेशन 3. नंतर डेटा सफिशियन्सी 2. अरिथमॅटिक ऍप्लिकेशन साधारणतः 11 मार्क होते. आणि इंग्लिशचा जर विचार केला आपण तर इंग्लिशमध्ये रिडिंग कॉम्प्रिहेन्शन 9. क्लोज टेस्ट 6. नंतर पॅराजंबल 5. एरर स्पॉटिंग 4. फ्रेज रिप्लेसमेंट 4. नंतर डबल पिलर्स 4. सेंटेन्स रिअरेंजमेंट 3. वर्ड रिअरेंजमेंट 3 आणि वर्ड युजेस 3. टोटल 40 मार्काचा एक क्वेश्चन आपल्याकडून मिस झाला. साधारणतः 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी विचारले. आता पहिल्या दिवसाचं जर आपण समजा कंक्लुजन केलं समजा तर सगळे इंग्लिश मध्ये असू द्या मॅथ्स मध्ये असू द्या किंवा लॉजिकल रिजनिंग मध्ये असू द्या एसबीआयने जवळपास सगळे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. यासोबत सिटिंग अरेंजमेंट असेल पझल असेल यासोबतच इनइक्विलिटी असेल ब्लड रिलेशन असेल डायरेक्शन सेन्स असेल सिलॉग असेल कोडिंग डिकोडिंग असेल. नंतर मॅथ्स मध्ये सुद्धा सगळ्या टॉपिकचा या ठिकाणी काय केलेला विचार केला आणि इंग्लिश मध्ये सुद्धा सगळ्या टॉपिकचा जे आहे जवळपास त्यांनी काय केलेलं आहे पेपर बनवताना दिवसाचा जो आहे तो विचार केलेला आहे. म्हणजे सगळ्या टॉपिकला आपल्याला काय करावं लागेल इक्वल वेटेज द्यावं लागेल. सगळे टॉपिक आपल्याला घेऊन चालावं लागेल. मग तुम्ही म्हणाले जास्तीत जास्त वेटेज रिजनिंगला पझल सिटिंग अरेंजमेंटला आहे पण इतर शिफ्टमध्ये प्रत्येक टॉपिक कव्हर केलेला आहे. मॅथ्स मध्ये असू द्या रिजनिंग मध्ये असू द्या इंग्लिश मध्ये असू द्या. क्लिअर आहे. चला तर हे झालं पहिल्या दिवसाचं जे आहे अनालिसिस. ओके. मग आता दुसऱ्या दिवसाचा जर विचार केला पहिली शिफ्ट कशी होती दुसऱ्या दिवसाची तर यामध्ये रिजनिंग जे आहे 30 क्वेश्चन एज बेस्ड पझल होतं साधारणतः 7 इयर्स विथ एज डिफरन्स 5 मार्काला. नंतर फ्लोर बेस्ड पझल जे आहे साधारणतः 5 क्वेश्चन 10 फ्लोर होते. ओके 5 मार्काला. नंतर पॅरलल रो सिटिंग अरेंजमेंट होती 14 पर्सन 5 क्वेश्चन 14 पर्सन होते आणि 5 क्वेश्चन 5 मार्काला. सिक्वेन्स पझल जे आहे साधारणतः या ठिकाणी 7 पर्सन 7 आयटम 5 क्वेश्चन 5 मार्काला. नंतर मंथ आणि डेट पझल जे आहे साधारणतः 6 पर्सन 5 क्वेश्चन 5 मार्काला. सिलॉग 3 क्वेश्चन 3 मार्काला. नंबर बेस जे काही समजा कोडिंग डिकोडिंग 1 क्वेश्चन. नंतर लेटर बेस जो आहे तो 1 क्वेश्चन. अशा पद्धतीचा 2 ऑगस्टचा पहिल्या दिवसाचा पहिली शिफ्ट जे आहे 2 ऑगस्टचा पहिली शिफ्टची पेपर जो आहे तो अशा पद्धतीने होते.
नंतर क्वांटचा जर विचार केला तर 30 क्वेश्चन पाय चार्ट DI बॉईज गर्ल्स आणि टोटल पर्सन. नंतर बार ग्राफ मध्ये DI विचारला होता 5 क्वेश्चन 5 मार्काला. केसलेट DI 4 क्वेश्चन, रॉंग नंबर सिरीज 4 क्वेश्चन, अरिथमॅटिक ऍप्लिकेशन साधारणतः 12 क्वेश्चन. अशा पद्धतीचा जो आहे 2 ऑगस्टच्या फर्स्ट शिफ्टचा क्वांटचा पेपर होता. नंतर इंग्लिश लँग्वेजचा जर विचार केला आपण 2 ऑगस्टच्या फर्स्ट शिफ्टचा, रीडिंग ऑपरेशन 8 क्वेश्चन, एरर स्पॉटिंग 5 क्वेश्चन, वर्ड रिप्लेसमेंट 5 क्वेश्चन, क्लोज टेस्ट 5 क्वेश्चन, नंतर वर्ड स्वॅप जे आहे 4 क्वेश्चन, पॅराजंबल 6, नंतर मॅच द कॉलम, नंतर डबल पिलर्स आणि इडियम फ्रेजेस. म्हणजे जवळपास सगळ्या टॉपिकचा विचार करून SBI ने पेपर बनवलेला आहे. एक पण टॉपिक या ठिकाणी मिस केलेला नाहीये. मग आता गुड अटेम्प्ट कसे होते, डिफिकल्टी लेवल काय होती 2 ऑगस्टची फर्स्ट शिफ्टची. ओके, तर या ठिकाणी बघा काय होतंय साधारणतः पुढची शिफ्ट बघा या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी 2 ऑगस्टची फर्स्ट शिफ्ट जी आहे साधारणतः 22 ते 26 अटेम्प्ट होते रिजनिंगचे गुड अटेम्प्ट आणि इझी टू मॉडरेट होता पेपरची लेवल. नंतर क्वांटचा जर विचार केला तर 18 ते 22 जे आहे ते गुड अटेम्प्ट होते आणि इझी टू मॉडरेट होता पेपर. नंतर इंग्लिशचा जर विचार केला तर 24 ते 28 गुड अटेम्प्ट आणि पेपर जो आहे तो मॉडरेट. 64 ते 70 ओव्हरऑल अटेम्प्ट गुड अटेम्प्ट आणि इकडे इझी टू मॉडरेट. अशा पद्धतीचा 2 ऑगस्ट फर्स्ट शिफ्टचं जे अनालिसिस आहे तुमच्या समोर मांडलेलं विद्यार्थी मित्रांनो. आता लास्ट अनालिसिस जे आहे समजा 6 शिफ्ट झाल्या SBI POच्या प्रीच्या, तर लास्ट शिफ्टचं अनालिसिस मी तुमच्या समोर ठेवतोय. तर लिनियर सिटिंग अरेंजमेंट 8% नॉर्थ आणि साऊथ सिंगल लाईन मध्ये 5 क्वेश्चन 5 मार्काला. नंतर डिजिनेशन बेस्ड जे आहे समजा पोस्ट बेस्ड पझल 5 क्वेश्चन 5 मार्काला. स्टॅक बेस्ड पझल जे आहे 7% 5 क्वेश्चन 5 मार्काला. मंथ आणि डेट पझल जे आहे साधारणतः 10% 5 मंथ आणि 2 डेट दिल्या होत्या 5 क्वेश्चन 5 मार्काला. एज बेस्ड पझल 5 क्वेश्चन 5 मार्काला. ऑर्डर रँकिंग 3 क्वेश्चन 3 मार्काला. नंबर बेस्ड मिसलेनियस 2 क्वेश्चन 2 मार्काला. 30 क्वेश्चन 30 मार्कासाठी विचारले गेलेले विद्यार्थी मित्रांनो. नंतर क्वांटचा जर विचार केला तर लाईन ग्राफ DI अटेम्प्ट जो आहे करेक्ट आणि इनकरेक्ट 5 क्वेश्चन 5 मार्काला. नंतर टेबल बार ग्राफ जो आहे DI ट्वाइस मॅन्युफॅक्चर सोल्ड आणि अनसोल्ड वर 5 क्वेश्चन 5. केसलेट DI 5 क्वेश्चन 5 मार्क. 3 हॉस्पिटल मेल आणि फिमेल. क्वाड्रिक इक्वेशन 3 क्वेश्चन 3 मार्काला आणि अरिथमॅटिक 12 क्वेश्चन 12 मार्काला. असा पेपर होता क्वांटचा. नंतर इंग्लिशचा जर विचार केला तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन साधारणतः 10 क्वेश्चन 10 मार्काला. नंतर एरर स्पॉटिंग 5 क्वेश्चन 5 मार्काला. पॅराजंबल जे आहे साधारणतः 5 क्वेश्चन 5 मार्काला. डबल पिलर जे आहे 5 क्वेश्चन 5 मार्काला. वर्ड स्वॅप जे आहे साधारणतः 4 क्वेश्चन 4 मार्काला. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट 3 क्वेश्चन 3 मार्काला. क्लोज टेस्ट जे आहे 6 क्वेश्चन 6 मार्काला. मॅच द कॉलम 1 क्वेश्चन 1 मार्काला. वर्ड युजेस साधारणतः 1 क्वेश्चन 1 मार्काला. 40 क्वेश्चन 40 मार्काला. अशा पद्धतीचा पेपर होता. गुड अटेम्प्ट कसे होते बघा. तर या ठिकाणी रिजनिंग अबिलिटीचा जर विचार केला तर 20 ते 25 क्वेश्चन जे आहे इझी टू मॉडरेट होती डिफिकल्टी लेवल आणि गुड अटेम्प्ट 20 ते 25. क्वांट जर विचार केला 18 ते 22 गुड अटेम्प्ट आणि इझी टू मॉडरेट लेवल होती. आणि इकडे इंग्लिशचा जर विचार केला तर 24 आणि 28 आणि लेवल इझी टू मॉडरेट आणि टोटल विचार केला तर 62 टू 68 आणि पेपर जो आहे इझी टू मॉडरेट होता. अशा पद्धतीचं अनालिसिस जे आहे ते मी तुमच्या समोर ठेवलं 6च्या 6 शिफ्टचं. या अनालिसिस बघितल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेपरचं जे आहे ते व्यवस्थित स्ट्रॅटेजी करता येईल, प्लॅनिंग करता येईल तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. मग आता खूप सारे विद्यार्थी विचार करत असतील की सर आम्ही तर पेपर देऊन आलो मग आम्ही मेन्सला इथे पात्र ठरू का. ओके, तर साधारणतः 22 सप्टेंबरच्या दरम्यान मेन्स होण्याचे चान्सेस आहे किंवा या मंथच्या एंडिंगला रिझल्ट लागण्याचे चान्सेस आहे. साधारणतः ऑगस्ट मंथच्या एंडिंगला रिझल्ट लागू शकतो आणि 22 सप्टेंबरला जे आहे साधारणतः मेन्स एक्झाम होण्याचे चान्सेस आहे असं एक्सपेक्टेड आहे. हे फिक्स आहे की नाही हे मला माहित नाही, परंतु मी एक्सपेक्टेड तुम्हाला डेट देतोय. क्लिअर आहे. तर अशा पद्धतीने जो आहे एक्झामचा अनालिसिस जे आहे 6च्या 6 शिफ्टचं मी या ठिकाणी तुम्हाला काय केलं करून दिलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता पुढे बघा एक्सपेक्टेड कट ऑफ कसा असेल. जनरलचा विचार केला, ईडब्ल्यूएसचा विचार केला, ओबीसीचा विचार केला, एससीचा जर विचार केला आपण तर जनरलचा आपण साधारणतः 55 ते 60 मार्क ज्या विद्यार्थ्याला येईल तो विद्यार्थी या ठिकाणी मेन्स साठी क्वालिफाईड ठरेल असं आपण एक्सपेक्टेड करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये +-2 जे आहे ते कन्सिडर करा. ओके, +-2. नंतर ईडब्ल्यूएस 55 आणि 60 +-2. नंतर ओबीसी 55 ते 60 +-2. नंतर एससी 53 ते 58 +-2 आणि एसटी 45 to 50 +-2 असा एसबीआय पीओचा प्रीचा कट ऑफ असू शकतो. पॉसिबिलिटी आहे. ओके, यामध्ये बदल पण होऊ शकते. 100% असाच असेल असं नाहीये, हे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे. चला पुढे
जे काही समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे, IBPS क्लर्क असेल, SBI क्लर्क असेल, IBPS PO असेल किंवा नंतर जी काही एक्झाम समजा RRB PO आणि RRB क्लर्क येणार आहे, याचं जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि नाशिकमध्ये जर असाल तर आपण नवीन बॅच जे आहे आजपासून म्हणजे 3 ऑगस्ट पासून आपण लॉन्च केली. या ठिकाणी ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आपल्या इथे 3-4 लेक्चर जे आहे ते होतात. यामध्ये लॉजिकल रिजनिंग, मॅथ्स, इंग्लिश, जनरल अवेअरनेस. ओके, या एकाच छताखाली सगळ्या सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. मग यामध्ये तुम्हाला फीस मध्येच तुम्हाला इंटरव्ह्यूची प्रिपरेशन असेल, नंतर बुकची प्रिपरेशन असेल, बुक सुद्धा तुम्हाला फीस मध्ये दिलं जाईल. नंतर सगळे लेक्चर या ठिकाणी होतील आणि ऍडमिशन जे आहे जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कंटिन्यू असेल. विद्यार्थी मित्रांनो, जे इंटरेस्टेड असतील त्यांनी डेमो लेक्चर साठी यायचंय, अटेंड करायचं. विद्यार्थी मित्रांनो, नंतर जे विद्यार्थी आमच्या युट्यूब चॅनलला असतील, नवीन बघत असतील, तर ज्या विद्यार्थ्यांनी आमचं युट्यूब चॅनल अजून पण सबस्क्राईब केलेलं नाहीये त्या विद्यार्थ्यांनी आमचं युट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं. विद्यार्थी मित्रांनो, नंतर आमचं इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याच्यावर आम्ही इन्फोग्राफिकच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन टाकत असतो. रिक्रुटमेंट रिलेटेड असेल, एक्झाम अनालिसिस असेल, त्यासाठी आमचं इंस्टाग्रामचं पेज तुम्ही फॉलो करायचे. ओके, आणि आमचं व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही इन्फॉर्मेशन टाकत असतो. ते व्हॉट्सअपच्या नंबरला सुद्धा आम्ही तुम्ही काय करायचंय, जॉईन करायचे. विद्यार्थी मित्रांनो, अनालिसिस कसं वाटलं तुम्हाला त्याबद्दल तुम्ही लाईक ठोकायचंय, कमेंट फेकायची आणि जे काही समजा तुमचे काही सजेशन असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचंय, कमेंट करायचे. विद्यार्थी मित्रांनो, आणि लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करायचे आणि जे काही समजा बँकिंगची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत हे SBI PO प्रीचं अनालिसिस जे आहे तुम्हाला शेअर करायचंय. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.